Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the rules regarding residential status of Hindu undivided family. In the previous few lectures, we studied the different rules to determine the residential status of a company, of a partnership firm and individual. आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये एखादी कंपनी असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल किंवा एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल तर यांचं रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीने चेक केलं जातं याचे नियम आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. Now in this particular lecture we are going to focus on the Hindu undivided family which is popularly known as HUF. आपण आजच्या या लेक्चरमध्ये जी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असते की ज्यामध्ये एका हिंदू कुटुंब एकत्र राहणारं कुटुंब त्यांचा फॅमिली बिझनेस चालवत असतं आणि प्रॉफिट मिळवत असतं, तो जो काय HUF बिझनेस आहे त्या बिझनेसचं रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीनं चेक केलं जातं त्याचे नियम आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. दिस इज रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ओके, यामध्ये आपण एखादे हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीनं चेक केलं जातं ते आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन दॅट द टॅक्स लायबिलिटी and tax rate applicable to any assessee depend upon their residential status. Okay, the assessee may be a company, the assessee may be partnership firm, the assessee may be an individual or the assessee may be HUF. तो जो कोण असेसी आहे तो असेसी पार्टनरशिप फर्म असू शकते, कंपनी असू शकते, इंडिव्हिज्युअल व्यक्ती असू शकते किंवा HUF असू शकते. एखाद्या असेसीने एखाद्या व्यक्तीने गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा की करायचा नाही आणि किती टक्क्यानं टॅक्स पेड करायचा हे डिपेंड असतं त्या असेसीच्या त्या व्यक्तीच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती. The residential status determines at what rate the assessee has to pay tax to the government. Plus, the residential status of an assessee determines whether the assessee is required to pay tax to the government or not. त्या व्यक्तीचं तो व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती कदाचित कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, इंडिव्हिज्युअल असेल किंवा जॉईंट हिंदू फॅमिली असेल, HUF असेल, त्या व्यक्तीने गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा की करायचा नाही आणि पेड करायचा असेल तर किती टक्क्याने टॅक्स पेड करायचा हे सर्व त्या असेसीच्या त्या व्यक्तीच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती अवलंबून असतं. अँड द सेम रूल इज ॲप्लिकेबल फॉर हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज ऑल्सो. Okay, Hindu undivided family which are popularly known as HUF, the residential status of HUF decides whether the HUF has to pay tax to the government or not, and the residential status also decides whether at what rate the tax is payable to the government. HUFचं जे काही रेसिडेन्शियल स्टेटस येईल, रेसिडेंट, नॉन रेसिडेंट किंवा काय असेल ते त्याच्यावरून ठरतं की गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा आहे की नाही आणि जर पेड करायचा असेल तर तो किती टक्क्यानं पेड करायचा हे रेसिडेन्शियल स्टेटसवरती डिपेंड आहे. ओके, अँड देअरफॉर बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ HUF इट इज नेसेसरी टू चेक इट्स रेसिडेन्शियल स्टेटस. कोणत्याही HUF इज वन टाईप ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड वी नो दॅट एव्हरी बिझनेस, the business may be sole proprietor business, partnership business, company or HUF business. Each and every business is started with an intention of earning the profit. Earning maximum profit is the basic objective of each and every business. Okay, and we know that every businessman calculates the profit at the end of the financial year, that is on the 31st March. वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला प्रत्येक बिझनेसमन प्रॉफिट किती झालेलं आहे हे फाइंड आउट हे करत असतो आणि या प्रॉफिटवरूनच आपण बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आणि हे बिझनेसचं इन्कम, हे HUFचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी त्या HUFचं रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. ओके, बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ HUF इट इज नेसेसरी to confirm to know the residential status of HUF.
एच यू एफचं रेसिडेन्शियल स्टेटस काय आहे हे अगोदर कन्फर्म करावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपण त्या एच यू एफचं इन्कम कॅल्क्युलेट हे करू शकतं. आणि हे जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे, द रेसिडेन्शियल स्टेटस हॅज टू बी चेकड एव्हरी इयर बिकॉज इट मे चेंज ड्यू टू एनी रिझन. प्रत्येक वर्षी each and every year there is a need to check the residential status of every person. व्यक्ती असेल, कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल किंवा एच यू एफ असेल, इट इज नेसेसरी दॅट वी शुड डिटरमाइन देअर रेसिडेन्शियल स्टेटस एव्हरी इयर. अँड व्हाय इट हॅज टू बी चेकड एव्हरी इयर? प्रत्येक वर्षी हे चेक का करावं लागतं? इट इज बिकॉज द रेसिडेन्शियल स्टेटस मे चेंज ड्यू टू एनी रिझन. काही कारणामुळे रेसिडेन्शियल स्टेटस कदाचित बदलूसुद्धा शकतं, म्हणूनच प्रत्येक वर्षी रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. ओके, द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एच यू एफ इज एक्सप्लेन्ड इन धिस पर्टिक्युलर ट्री डायग्राम. जसं आपण काल पाठीमागच्या लेक्चरमध्ये इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये पाहिलं, सेम रूल इज ॲप्लिकेबल फॉर एच यू एफ ऑल्सो. ओके, एच यू एफ are classified into two categories. First one is resident and second one is non-resident. एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर ती एकतर आपल्या देशाची रेसिडेंट असते किंवा ती नॉन रेसिडेंट असते. ओके, अँड इफ इट इज अ रेसिडेंट देन दे आर अगेन क्लासिफाईड इन टू टू कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी इज रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट अँड सेकंड कॅटेगरी इज रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. जर एखादी एच यू एफ रेसिडेंट आहे असेल तर पुन्हा आपल्याला चेक करावं लागतं की ते ऑर्डिनरी रेसिडेंट आहे का नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे. अँड जनरली मोस्ट ऑफ द एच यू एफ्स फॉल्स अंडर धिस पर्टिक्युलर कॅटेगरी ऑफ रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. जेवढ्या काही हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेसेस आहेत त्यापैकी मेजॉरिटी बिझनेसेस हे ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस हे त्यांना मिळतं. ओके, मग आता प्रश्न येतो की एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, त्यांचा बिझनेस आहे, तर एच यू एफ बिझनेस रेसिडेंट कधी होतो आणि तो नॉन रेसिडेंट कधी होतो? पहिल्यांदा आपण बघूया रेसिडेंट होण्यासाठीचे रूल्स कोणकोणते आहेत. बघा रूल्स काय सांगितले रेसिडेंट होण्यासाठीचे. तर इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट इज फुल्ली ऑर पार्टली इन इंडिया देन इट इज सेड टू बी रेसिडेंट इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. जो काही एच यू एफ बिझनेस आहे जो भारतामध्ये चालवला जात आहे त्या एच यू एफ बिझनेसवरतीचं जे काही कंट्रोलिंग आहे आणि जे काही मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन आहे हे जर पूर्णपणे किंवा थोडंफार जरी ते आपल्या देशातून भारतातून होत असेल तरीसुद्धा त्या एच यू एफला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ रेसिडेंट इट इज रिक्वायर्ड दॅट द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ इट्स अफेअर्स ऑफ इट्स बिझनेस शुड बी फुल्ली ऑर पार्टली इन इंडिया. पूर्णच असावा असा पण काही नियम नाही आहे, थोडंफार तरी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंटचं काम हे भारतातून होत असलं पाहिजे. जर ही कंडिशन पूर्ण झाली तर ॲटोमॅटिकली द एच यू एफ गेट्स द स्टेटस ऑफ रेसिडेंट. रेसिडेंट स्टेटस मिळवण्याकरिता त्या एच यू एफ बिझनेसचं जे काही कंट्रोलिंग आहे, नियंत्रण आहे किंवा जे काही मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन आहे ते फुल्ली ऑर पार्टली पूर्णपणे किंवा थोडं तरी ते इंडियामधून आपल्या देशातून झालं पाहिजे. जर असं झालं तर त्या प्रिव्हियस इयरपुरतं त्या वर्षापुरतं त्या एच यू एफला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं, तेवढ्या वर्षापुरतं. नेक्स्ट इयरला पुन्हा त्या कंडिशन पूर्ण होतात का बघावं लागेल. जर कंडिशन पूर्ण झाले तर पुन्हा त्या वर्षासाठी सुद्धा रेसिडेंट स्टेटस हे मिळेल. सो द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एच यू एफ डिपेंड्स अपॉन द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ एच यू एफ बिझनेस. त्या एच यू एफ जो काही बिझनेस आहे, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा जो काही बिझनेस आहे ज्यामध्ये घरातीलच सर्व मेंबर्स हे एच यू एफचा बिझनेस चालवत असतात, त्या बिझनेसचं कंट्रोलिंग, त्या बिझनेसवरती जे नियंत्रण आहे, जे त्या बिझनेसचं मॅनेजमेंट आहे हे जर फुल्ली ऑर पार्टली भारतातून होत असेल, पूर्णपणे किंवा थोडंफार तरी भारतातून होत असेल तरीसुद्धा त्या एच यू एफला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. रेसिडेंट स्टेटस मिळवण्यासाठी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट थोडं तरी भारतात असलं पाहिजे तर रेसिडेंट स्टेटस मिळेल. मग नॉन रेसिडेंट स्टेटस कधी मिळेल? इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट इज फुल्ली आउटसाइड इंडिया. जर कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंटचं काम
पूर्णपणे भारताच्या बाहेरून होत असेल, पूर्णपणे भारताच्या बाहेरून, तर इट इज सेड टू बी नॉन रेसिडेंट इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. ते जे काय प्रिव्हियस इयर आहे त्या वर्षभरापुरतं त्या HUFला नॉन रेसिडेंट स्टेटस मिळतं. कधी? जर त्या HUF बिझनेसचं कंट्रोलिंग, त्या बिझनेसवरचं कंट्रोलिंग, नियंत्रणाचं काम आणि मॅनेजमेंट, व्यवस्थापनाचं काम हे जर पूर्णपणे भारताच्या बाहेरून होत असेल, भारतामध्ये शून्य, सर्व कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट भारताच्या बाहेरून जर केलं जात असेल, भारतामध्ये 0% असेल, तर त्या HUFला त्या वर्षभरापुरतं नॉन रेसिडेंट स्टेटस हे मिळतं. Okay, so for getting the status of resident, it is required that the controlling and management of the HUF business should be in India, at least fully or partly. पूर्णपणे किंवा थोडं तरी ते भारतातून होत असेल कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंटचं काम, तर रेसिडेंट स्टेटस मिळतं. मात्र जर कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट 100% भारताच्या बाहेरून होत असेल, भारतामध्ये शून्य, पूर्णपणे भारताच्या बाहेरून काम होत असेल कंट्रोलिंगचं आणि मॅनेजमेंटचं, तर मात्र त्या HUFला नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. ओके, सो दीज आर द रूल्स टू डिसाइड वेदर HUF इज रेसिडेंट ऑर नॉन रेसिडेंट. एखादी HUF बिझनेस आहे तो रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे, त्याच्यासाठीचे हे सिंपल नियम आहेत. कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट कुठून केलं जातं त्याच्यावरून ठरतं की ती HUF बिझनेस रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे. आता आपण मगाशी जे ट्री डायग्राम पाहिली, ॲज पर दिस पर्टिक्युलर ट्री डायग्राम, इफ HUF इज रेसिडेंट, then again we have to find out whether it is ordinary resident or whether it is not ordinarily resident. रेसिडेंट आहे हे एकदा कळाल्यानंतर नॉर्मली मेजॉरिटी ज्या HUF बिझनेसेस असतात त्यांना रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. मेजॉरिटी सिच्युएशन्समध्ये रेसिडेंट असेल तर पुन्हा त्याचे आपल्याला 2 भाग करावे लागतात की ते ऑर्डिनरी आहेत का नॉट ऑर्डिनरी आहेत. आता ऑर्डिनरीचं स्टेटस मिळवण्यासाठी काय नियम आहेत बघा. तर एखाद्या HUFला रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस कधी मिळतं, तर इफ HUF इज रेसिडेंट इन इंडिया, एखादा HUF बिझनेस आहे त्यांना रेसिडेंट स्टेटस ऑलरेडी मिळालेलं आहे. ओके, त्यांना आता ते ऑर्डिनरी आहेत का नॉट ऑर्डिनरी आहेत एवढंच फक्त कन्फर्म करायचं आहे. त्यांना ऑर्डिनरी कधी म्हटलं जाईल, इट इज सेड टू बी ऑर्डिनरी रेसिडेंट इफ द कर्ता और मॅनेजर ऑफ HUF फुलफिल्स बोथ ऑफ द फॉलोइंग 2 ॲडिशनल कंडिशन. ज्या आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ॲडिशनल कंडिशन्स पाहिल्या त्याच ॲडिशनल कंडिशन्स इथे सुद्धा आहेत. एखादी HUF ही जर रेसिडेंट हे स्टेटस त्यांना मिळालं असेल तर रेसिडेंट आहे म्हटल्यावर पुन्हा एवढंच पाहावं लागतं की ऑर्डिनरीचं स्टेटस आहे का नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस आहे. आणि ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळवण्यासाठी काय नियम आहे की HUFचा जो कोण कर्ता म्हणजे सर्वात मोठा व्यक्ती असेल किंवा HUFचा जो कोण मॅनेजर असेल त्याने जर पुढे दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन, बोथ कंडिशन जर फुलफिल केल्या, पूर्ण केल्या, तर ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. सो फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ ऑर्डिनरी रेसिडेंट, द कर्ता और मॅनेजर हॅज टू फुलफिल द ॲडिशनल 2 कंडिशन्स. ज्या 2 ॲडिशनल कंडिशन्स आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही फुलफिल केल्या, आणि ह्या कंडिशन्स कुणी फुलफिल करायच्या, तर HUFचा जो कोण कर्ता असेल किंवा जो कोण मॅनेजर असेल त्यांनी ह्या कंडिशन्स ह्या फुलफिल कराव्या लागतात. आणि किती कंडिशन्स आहेत? कंडिशन्स 2 आहेत. देअर आर 2 कंडिशन्स अँड मोस्ट इम्पॉर्टंटली बोथ द 2 ॲडिशनल कंडिशन्स हॅज टू बी सॅटिस्फाईड अँड आफ्टर दॅट, only after fulfilling the 2 conditions, the HUF gets the resident and ordinary resident status. ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळवण्यासाठी ह्या 2 कंडिशन पूर्ण कराव्या लागतात. आता त्या 2 कंडिशन कोणत्या आहेत बघा. ॲडिशनल कंडिशन आणि पुढे ब्रॅकेटमध्ये म्हणले बोथ मस्ट बी सॅटिस्फाईड. या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तरच ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. आपण आत्ता पाहिलं की ह्या कंडिशन्स पूर्ण कुणी करायच्या, तर HUFचा कर्ता किंवा मॅनेजर. काय पहिली कंडिशन वाचा. फर्स्ट कंडिशन इज कर्ता और मॅनेजर इज रेसिडेंट इन इंडिया फॉर मिनिमम 2 years आउट ऑफ 10 years इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. ज्या कंडिशन्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये पाहिल्या त्याच कंडिशन ॲज इट इज आहेत. फक्त एक शब्द बदलला आहे की आपण ज्या कंडिशन्स पाहिल्या ते इंडिव्हिज्युअलसाठी होत्या,
त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीनं फुलफिल करायच्या होत्या. इथं मात्र सांगितलं आहे की HUFच्या सिच्युएशनमध्ये द ॲडिशनल कंडिशन्स हॅज टू बी फुलफिल्ड बाय द कर्ता ऑफ HUF ऑर बाय द मॅनेजर ऑफ HUF. त्या HUF बिझनेसचा जो कोण कर्ता म्हणजे जो कोण प्रमुख व्यक्ती असेल त्याने ह्या ॲडिशनल कंडिशन्स फुलफिल कराव्या किंवा जो कोण HUFचा मॅनेजर असेल त्याने ह्या ॲडिशनल कंडिशन्स पूर्ण कराव्या लागतात. पहिली कंडिशन काय सांगते की तो जो कोण कर्ता किंवा मॅनेजर आहे तो आपल्या देशाचा रेसिडेंट असावा. किती वर्षामध्ये, किती वेळा? मिनिमम 2 वर्ष. कितीपैकी? तर आउट ऑफ 10 इयर्स इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. जे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे 2020-21, त्याच्या पाठीमागची जी 10 वर्ष आहेत बघा, 20-21च्या पाठीमागे म्हणजे 19-20, 18-19, 17-18, 16-17, 15-16, 14-15, 13-14, 12-13, 11-12 आणि 10-11. दीज आर द 10 इयर्स इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. हे जे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागचे हे एकूण 10 वर्ष आहेत आणि या 10 पैकी कमीत कमी 2 वर्ष तरी तो व्यक्ती म्हणजे कोण? कर्ता किंवा मॅनेजर, तो व्यक्ती आपल्या देशाचा रेसिडेंट असला पाहिजे. म्हणजे 182 दिवस जरी तो भारतामध्ये हजर असला, वर्षभरापैकी 365 दिवसांपैकी 182 दिवस जरी तो भारतामध्ये हजर असला तरी तो रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तेच नियम आहे, नियम तोच आहे, फक्त हा नियम कुणी पूर्ण करायचा आहे, फुलफिल कुणी करायचा आहे? तर HUFचा जो कोण कर्ता असेल, प्रमुख असेल किंवा जो कोण मॅनेजर असेल त्याने ही कंडिशन पूर्ण करायची. कंडिशन सिंपल आहे. कंडिशन एवढंच सांगते की जे आपले सध्याचं प्रिव्हियस इयर आहे, करंट प्रिव्हियस इयर आपलं काय आहे? तर 20-21 हे करंट प्रिव्हियस इयर आहे. त्याच्या पाठीमागची जी 10 वर्ष आहे त्या 10 पैकी मिनिमम 2, काय सांगितलं बघा, मिनिमम 2दा तरी तो व्यक्ती म्हणजे कर्ता किंवा मॅनेजर तो आपल्या देशाचा रेसिडेंट पाहिजे. बघा काय सांगितले, रेसिडेंट फॉर मिनिमम 2 इयर्स आउट ऑफ 10 इयर्स. 10 पैकी 2दा तरी. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिले रेसिडेंट स्टेटस कधी मिळतं? एका वर्षामध्ये आपण 182 दिवस जरी भारतामध्ये हजर असलो तरी आपल्याला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. ओके, 365 पैकी 182 दिवस भारतात हजर पाहिजे, ही कंडिशन सहज पूर्ण केली जाते. फक्त HUFच्या बाबतीमध्ये दिस कंडिशन हॅज टू बी फुलफिल्ड बाय द कर्ता ऑर बाय द मॅनेजर. ओके, सो दिस इज द फर्स्ट ॲडिशनल कंडिशन. ही पहिली ॲडिशनल कंडिशन आहे की जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या पाठीमागचे 10 वर्ष, त्या 10 पैकी कमीत कमी 2दा तरी तो व्यक्ती रेसिडेंट असला पाहिजे. कर्ता किंवा मॅनेजर हा आपल्या देशाचा रेसिडेंट असला पाहिजे. दिस इज फर्स्ट ॲडिशनल कंडिशन. नाव द सेकंड ॲडिशनल कंडिशन. दुसरी ॲडिशनल कंडिशन काय सांगते की जो कोण कर्ता आहे, कर्ता ऑब्लिक मॅनेजर, ही इज इन इंडिया फॉर मिनिमम 730 डेज. तो व्यक्ती म्हणजे कर्ता असो किंवा मॅनेजर असो, तो व्यक्ती भारतामध्ये आपल्या देशामध्ये कमीत कमी मिनिमम 730 दिवस तरी पाहिजे. किती वर्षामध्ये? ड्युरिंग 7 इयर्स इमिडिएटली प्रिसिडिंग द करंट प्रिव्हियस इयर. जे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याला इथं नाव दिलं आहे बघा, सध्याचं प्रिव्हियस इयर आहे 20-21, त्याच्या पाठीमागचे 7 वर्ष बघा, त्याच्या पाठीमागची ही 7 वर्ष, मग ते 19-20 असेल, 18-19, 17-18, 16-17, 15-16, 14-15 किंवा 13-14, ही जी 7 वर्ष आहेत या 7 वर्षामध्ये कमीत कमी मिनिमम 730 दिवस तरी तो व्यक्ती आपल्या देशामध्ये हजर पाहिजे. आपण एक उदाहरण जर घेतलं, आपण वैयक्तिक समजा आपण HUF बिझनेसचा आपण करता आहोत, प्रमुख आहोत, मागच्या 7 वर्षामध्ये कमीत कमी 730 दिवस तरी भारतामध्ये तो पाहिजे. ही कंडिशन सहज पूर्ण होण्यासारखी आहे. जो कोण कर्ता आहे किंवा जो कोण मॅनेजर आहे त्यानं ही 730 दिवसाची कंडिशन पूर्ण करावी लागते. द ॲडिशनल कंडिशन हॅज टू बी फुलफिल्ड बाय द कर्ता ऑर बाय द मॅनेजर. जी पहिली कंडिशन होती ती सुद्धा कर्ता किंवा मॅनेजरनंच फुलफिल करायची होती. ती कंडिशन होती की पाठीमागची जी 10 वर्ष आहे त्या 10 पैकी कमीत कमी 2दा तरी तो व्यक्ती आपल्या देशाचा रेसिडेंट असावा. 10 पैकी कमीत कमी 2दा तरी तो रेसिडेंट असावा, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन जी पाठीमागची 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षामध्ये एकूण मिळून कमीत कमी तो व्यक्ती 730 दिवस तो भारतामध्ये असला पाहिजे. ओके, दीज आर द 2 ॲडिशनल कंडिशन.
आणि ह्या दोन्हीच्या दोन्ही ॲडिशनल कंडिशन्स पूर्ण करायच्या आहेत HUFच्या करता किंवा HUFच्या मॅनेजरने. आणि दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण केल्या तरच त्या HUF बिझनेसला ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. An HUF which fulfills both the two additional conditions, only that HUF business gets the status of resident and ordinary resident. ह्या ज्या काय दोन ॲडिशनल कंडिशन्स आपण आत्ता पाहिल्या, पहिली कंडिशन 10 वर्षामध्ये कमीत कमी दोनदा तरी रेसिडेंट असला पाहिजे, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन पाठीमागच्या 7 वर्षामध्ये कमीत कमी तो व्यक्ती 730 दिवस भारतामध्ये हजर असला पाहिजे. ह्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्या तरच त्या HUFला ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. दोनपैकी ज्या दोन कंडिशन्स आहेत, दोनपैकी पहिली कंडिशन पूर्ण झाली आणि दुसरी कंडिशन अपूर्ण राहिली, एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरीसुद्धा त्यांना रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. कुणाला हे स्टेटस मिळेल बघा, इफ कर्ता और मॅनेजर डज नॉट सॅटिस्फाय एनी वन ऑफ द अबाव टू ॲडिशनल कंडिशन. ज्या आपण आत्ता दोन ॲडिशनल कंडिशन्स पाहिल्या, पहिली कंडिशन पाठीमागच्या 10 वर्षामध्ये कमीत कमी दोनदा तरी तो कर्ता किंवा मॅनेजर रेसिडेंट असला पाहिजे, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन पाठीमागच्या 7 वर्षामध्ये तो व्यक्ती म्हणजे कर्ता किंवा मॅनेजर भारतामध्ये कमीत कमी 730 दिवस तरी हजर असला पाहिजे. ओके, ह्या दोन ज्या कंडिशन्स आहेत, या दोनपैकी एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली, पहिली पूर्ण आहे दुसरी अपूर्ण आहे, कोणतीही कंडिशन जरी अपूर्ण राहिली, इनकम्प्लीट राहिली, तरी त्या HUFला नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. काय सांगितलं बघा, इफ द कर्ता ऑन मॅनेजर डज नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ द अबाउट टू कंडिशन, कोणतीही एक जरी अपूर्ण राहिली कंडिशनना पूर्ण करता आली नाही, तर HUF इज सेड टू बी रेसिडेंट. ती HUF रेसिडेंटच आहे. रेसिडेंट आहे म्हणूनच आपण कन्फर्म करतोय की ऑर्डिनरी आहे का नॉट ऑर्डिनरी. या केसमध्ये सांगितलंय ऑर्डिनरीचं स्टेटस मिळवण्यासाठी दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तरच ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. मात्र एखाद्या HUFच्या कर्त्याला किंवा मॅनेजरला कोणतीही एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली, एक पूर्ण केले दुसरे अपूर्ण आहे, एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरीसुद्धा त्या HUFला नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. ओके, दोन्ही कंडिशन सहज पूर्ण होण्यासारख्या आहेत. बट इन केस इफ एनी कर्ता और मॅनेजर ऑफ HUF फेल्स टू फुलफिल दिस कंडिशन्स, ओके, जर दोन्हीपैकी एक जरी कंडिशन पूर्ण करता आली नाही तर मात्र त्यांना रेसिडेंट आहेत ते, बट ते नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहेत, हे स्टेटस त्यांना मिळतं. ओके, सो द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ HUF इज क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज. एकतर ती HUF रेसिडेंट असेल किंवा नॉन रेसिडेंट असेल. रेसिडेंट जर असेल तर ते ऑर्डिनरी रेसिडेंट आहे का नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे, एवढंच फक्त आपल्याला कन्फर्म करावं लागतं. रेसिडेंट होण्यासाठी नियम पाहिला की HUF बिझनेसचं कंट्रोल आणि मॅनेजमेंट हे फुल्ली ऑर पार्टली, पूर्णपणे किंवा थोडंफार जरी भारतातून होत असेल तरी त्यांना रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. नॉन रेसिडेंट कोण मग, जर कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट 100% आउटसाईड इंडियातून होत असेल, भारताच्या बाहेरून होत असेल, तर मात्र त्यांना नॉन रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. ओके, एखादी HUF रेसिडेंट असते किंवा नॉन रेसिडेंट असते, आणि जर रेसिडेंट असेल तर ऑर्डिनरी असते किंवा नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असते. आणि ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळवण्यासाठी HUFचा जो कोण कर्ता किंवा HUF आहे त्याला ह्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन ह्या फुलफिल केल्या तरच ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. आणि दोनपैकी एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली, पहिली कंडिशन पूर्ण आहे दुसरी अपूर्ण आहे, किंवा पहिली अपूर्ण आहे दुसरी कंप्लीट आहे, किंवा सगळ्या जरी इनकम्प्लीट राहिल्या तरीसुद्धा एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरी त्यांना नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. ओके, त्यांना नॉट ऑर्डिनरीचं स्टेटस हे मिळणार आहे. ओके, दीज आर द डिफरंट रूल्स prescribed in Income Tax Act for determining the residential status of HUF. Okay, in this particular topic we studied how to determine the residential status of company, of partnership firm, individual, and just we have seen the rules to determine the residential status of Hindu undivided family. हा जो काय आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ असेसी, याच्यामध्ये आपण सुरुवातीला एखाद्या कंपनीचं रेसिडेन्शियल स्टेटस कसं चेक केलं जातं, त्यानंतर एखाद्या पार्टनरशिप फर्मचं रेसिडेन्शियल स्टेटस कसं चेक केलं जातं,
त्यानंतर एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं एखाद्या HUFचं रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीनं चेक केलं जातं याचे नियम आपण या टॉपिकमध्ये पाहिलेले आहेत. आय होप दॅट यू अंडरस्टूड these different rules for determining the residential status. Okay, so that's it with this particular lecture. In the next lecture we will start with the new point of our syllabus. Okay, so thank you very much.